रामकृष्ण हरी. पिंडज प्रवरारूढा चंद्रकृपास्त्र कैर्युता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटेत विश्रुता. आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी भगवती आई साहेबाचे जे स्वरूप आहे ते चंद्रघंटा या स्वरूपाचं आहे. बघा, पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, या दोन स्वरूपांचा विचार केला तर एक दिवशी उत्पत्ती झालेली आहे, दुसऱ्या दिवशी विकसित होत आहे आणि तिसऱ्या दिवशी मात्र पूर्णपणे विकसित झालेली ती माता आपल्याला पाहायला सापडते. आणि त्या मातेच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगितलं की ती पूर्णपणे विकसित झालेली अशा स्वरूपाची आहे. म्हणून तिचं वर्णन करताना सांगितलं पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्र कैर्युता. ती पिंडजावर आरूढ झालेली आहे, म्हणजेच सिंहावर, वाघावर आरूढ झालेली, सिंहावर आरूढ झालेली अशा पद्धतीची देवी आहे. आणि काय आहे तर सांगितलं कोपास्त्र संयुता. तिच्या हातामध्ये विविध अस्त्र आहेत आणि सर्वात मोठं जर अस्त्र कोणतं असेल तर त्याचं वर्णन करताना सांगितलं की कोपास्त्र, कोप नावाचं अस्त्र तिच्याकडे. आपल्या सप्तशती नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन करताना असं सांगितलंय पश्चंदे रथमारूढा दिव्या क्रोध समाकुला. क्रोधाच्या माध्यमातून रथावर आरूढ झालेली ती देवी. आरूढ चंद्रघंटेचं जे स्वरूप आहे त्या चंद्रघंटेच्या स्वरूपामध्ये तिला 18 हात आहेत, अष्टदश भुजदंड माथा बाबर पिंगट जटा, पीतांबर परिधान शोभे कासोटा परिकटा, चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाभीचा टिळा, तारांकी श्रवणी शोभे तेज पत्रके गंडस्थला. याचं वर्णन करताना सांगितलं अष्टदश भुजदंड, अष्टदश भुजा युक्त पूर्ण असणारी विकसित झालेली शक्ती म्हणजे ही चंद्रघंटा नावाची देवी. आणि तिनं हातामध्ये विविध पद्धतीची आयुध धारण केलेली. बघा, हिच्या निर्मितीची, उत्पत्तीची कथा सांगताना असं सांगितलं की महिषासूर नावाचा एक राक्षस होता. या महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतला की कोणत्याही असणाऱ्या देवतेच्या माध्यमातून मला मृत्यू नको. आणि मग तो असणारा महिषासूर अत्यंतिक असणारा नीच अशा पद्धतीची कृत्य करू लागला. त्याने या मृत्यू लोकातून देवतेचं नाव नष्ट करायचं, ज्ञान नष्ट करण्याचा उद्योग चालू केला. आणि म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या माध्यमातून 3 शक्ती एकत्रित केल्या आणि त्या माध्यमातून महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती स्वरूपाची अष्टदश भुज असणारी एक सिंहावर आरूढ झालेली देवी प्रगट झाली आणि तिचं नाव आहे चंद्रघंटा. असंख्य देवतांना त्यांनी त्रास दिलेला आहे, त्यामुळं प्रत्येक असणाऱ्या देवतेनी एक एक आयुध तिला दिलं. इंद्राने वज्र दिलं, सूर्यानं तेज दिलं, आपल्या भगवान शिवशंकरानं त्रिशूळ दिलं, ब्रह्मदेवाने कमंडलू आणि पद्म दिलं, तर असणाऱ्या भगवान असणाऱ्या श्रीहरी विष्णूंनी तिला चक्र आणि गदा दिली. आणि प्रत्येक असणारं आयुध तिनं हातामध्ये धरलेलं आहे आणि ती महिषासुराचा विनाश करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे. ती महिषासुराचा विनाश करते अशा स्वरूपाची असणारी ही चंद्रघंटा नावाची देवी आहे. बघा, तिनं हातामध्ये जरी आयुध धारण केलेली असली तरी सुद्धा तिनं आपल्या मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे, म्हणून तिचं नाव आहे चंद्रघंटा. चंद्रघंटा अशा पद्धतीचं नाव आहे. तिनं डोक्यावर का चंद्र धारण केला याचं वर्णन करत असताना सप्तशतीमध्ये असं वर्णन केलंय दैत्यानाम देहनाशाय भक्तानाम अभयाय च. ती दैत्याचा देह नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे, परंतु भक्ताला अभय देण्यासाठी ती प्रवृत्त झालेली आहे. म्हणजे हातामधील जी शस्त्र आहेत ती शस्त्र सर्व असुरांचा घात करण्यासाठी तिनं हातामध्ये धरलेली आहेत. तर डोक्यावर जो चंद्र धारण केलेला आहे
तो भक्तांना अभय प्रदान करण्यासाठी, भक्तांना शीतलता प्रदान करण्यासाठी, भक्तांना सुख प्रदान करण्यासाठी धरलेला आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. एकूणच तिचं स्वरूप हे असं आहे की जे भक्तांना आनंद देणारी आहे, तर जे राक्षस आहेत त्या राक्षसांना मात्र ती देह नाश करण्यासाठी प्रवृत्त, त्यांना मुक्त करण्यासाठी ही देवी अवतार धारण करते असं आपल्याला पाहायला सापडते. हिचं स्वरूप असं आहे, ती सिंहावर विराजमान आहे. सिंहावर विराजमान असणाऱ्या देवींनी 18 असणाऱ्या हातांमध्ये विविध पद्धतीची 18 आयुध धारण केलेली आहे. एक जो असणारा हात आहे तिने तो आपल्या कानापाशी नेलेला आहे आणि मार्कंडेय नावाच्या ऋषींनी जी स्तुती केलेली आहे ती स्तुती ऐकण्यामध्ये ती प्रवृत्त आहे. तिने अंगावर नारंगी वर्णाची वस्त्र धारण केलेली आहेत आणि हिला जर आवडती फुलं कोणती असतील, उद्या आपण ह्या असणाऱ्या देवतेची पूजा करणार आहोत, ती पूजा करत असताना तिला रक्तवर्णाची, लाल रंगाची आपण फुलं अर्पण करायची आहेत. तिला बासुंदीचा किंवा दुधाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे. आणि अशी असणारी ही चंद्रघंटा माता आपल्याला सुख प्रदान करते. आपल्यावर जी अनेक संकट येतात त्या अनेक संकटातून परावृत्त करण्याचं, संकटांना परावृत्त करण्याचं आणि त्या संकटावर विजय प्राप्त करून देण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य हे चंद्रघंटा नावाच्या मातेच्या अवताराच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपण उद्या या चंद्रघंटा नावाच्या मातेचं पूजन करत असताना शुभ्र रंगाचं वस्त्र खाली टाकायचं आहे. त्याच्यावर आपल्या कुलदेवतेची, कुलस्वामिनीची मूर्ती ठेवायची आहे. तिला विजय असणारं जे स्वस्तिक आहे ते विजय असणारं स्वस्तिक त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आणि त्या विजयी असणाऱ्या स्वस्तिकावर त्याची मूर्ती स्थापन करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा पद्धतीच्या 4 रेषा, तांदुळाच्या रेषा त्या ठिकाणी आपल्याला ओढायच्या आहेत. त्याच्यामध्ये देवीची मूर्ती स्थापन करायची आहे आणि रक्तवर्णाच्या असणाऱ्या पुष्पाच्या माध्यमातून, लाल फुलांच्या माध्यमातून तिची पूजा करायची आहे. तिला दूध आणि दुधाचे पदार्थ त्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत. आपण जर अशा पद्धतीची त्या चंद्रघंटा स्वरूपामध्ये तिची पूजा केली तर निश्चित पद्धतीने ती आपल्याला धैर्य देते, ती आपल्याला धाडस देते, ती आपल्याला संकटावर विजय प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देते आणि अशी असणारी देवी आपल्या सर्वांचं कल्याण करू म्हणून सांगितलं. चंद्रघंटा नावाची माता जी पुढचं 4थं स्वरूप आहे आणि 5व्या स्वरूपाचा विचार करत असताना स्कंद मातेती, पंचमम स्कंद मातेती, त्या स्कंद माता स्वरूपाचा आपल्याला विचार करायचा आहे, पण तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. ही चंद्रघंटा माता सर्वांवर प्रसन्न होवो हीच नवरात्रीच्या माध्यमातून एक इच्छा प्रगट करतो. रामकृष्ण हरी.